नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तेजस आहेर। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्लांटिक्स युअर क्रॉप डॉक्टर या ॲप्लिकेशनबद्दल तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये A to Z माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशनबद्दल दाखवली जाणार आहे। तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे। सर्च बॉक्समध्ये इथं तुम्ही प्लांटिक्स हे ॲप्लिकेशन तुम्ही इथं नाव सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये। आता आपल्याला या प्लांटिक्स ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा मिळणार आहे ते एकदा स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया। आपण इथं पाहू शकता, इथं अबाउट दिस ॲप। तुम्हाला जर इथं या ॲप्लिकेशनबद्दल सर्व काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं। इथं पाहू शकता फ्री क्रॉप डायग्नोसिस, त्यानंतर क्विक ट्रीटमेंट, त्यानंतर आपल्याला गेट कल्टिवेशन टिप्स, लागवडीसाठीच्या ज्या पण आपल्याला टिप्स लागणार आहे त्या इथं आपल्याला सांगितलं जाणार आहे। त्यानंतर फर्टिलायझर कॅल्क्युलेट, आपल्याला जेवढं आपल्या पिकासाठी गरज आहे खतांची तेवढं आपली इथं कॅल्क्युलेट करून दाखवलं जाणार आहे। त्यानंतर इथं अवर प्लांटिक्स कम्युनिटी, इथं समुदाय कम्युनिटी प्लांटिक्स ॲप्लिकेशनचा ते तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे। त्यानंतर एक्सपर्ट गायडन्स देखील तुम्हाला इथं मिळणार आहे। त्यानंतर वेदर फोरकास्ट, इथं हवामान अंदाज देखील दाखवला जाणार आहे। आता आपण पुन्हा इथं बॅक येऊया। त्यानंतर इथं पाहू शकता रेटिंगसुद्धा इथं 4.2 दिलेले, 1 करोडपेक्षा जास्त इथं डाउनलोड झालेले ॲप्लिकेशनचे। त्यानंतर तुम्ही इथे इमेजेसवर क्लिक करून देखील पाहू शकता आपल्याला हे ॲप्लिकेशन 18 भाषांमध्ये अवेलेबल आहे। आता आपल्याला हे मराठी भाषा आपल्याला सिलेक्ट करून ॲप्लिकेशनमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत समोरच्या प्रोसेस। आणि इथं पाहू शकता सिम्टम्स काही दाखवले गेलेले आहे। त्यानंतर इथं कल्टिवेशन टिप्स दाखवले आहे, लागवडीसाठी आपल्याला कोणकोणत्या टिप्सचा वापर करायला पाहिजे हे दाखवले गेलेलं आहे। त्यानंतर इथं पाहू शकता कम्युनिटी दिलेले 500पेक्षा अधिक ॲग्रिकल्चर एक्सपर्ट इथं दिलेले आहे। त्यानंतर इथं पाहू शकता काही सिम्टम आहे। त्यानंतर सांगितल्याप्रमाणे फर्टिलायझर कॅल्क्युलेटरसुद्धा इथं दाखवले गेलेलं आहे। त्यानंतर आपण पुन्हा बॅक येऊया। इथं खाली तुम्हाला जर इथं रिव्ह्यू वाचायचे असेल ते देखील तुम्ही इथं वाचू शकता। आता सर्वप्रथम आपण हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घेऊया। मी सर्वप्रथम ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ओपन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं पाहू शकता सांगितल्याप्रमाणे 18 भाषा दिलेले आहे। आता आपल्याला इथं मराठी या भाषेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपण मराठीवर क्लिक करूया आणि त्यानंतर खाली इथं पाहू शकता मी वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरण वाचली आणि स्वीकारत आहे। आता स्वीकारण्याचे बटन इथं दिलेले आहे, त्या स्वीकारा या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथं स्वास्थ्य तपासणी दिलेली आहे आपल्या पिकाची, म्हणजे जर तुमच्या पिकावर एखादा रोग आलेला असेल तर तुम्ही इथं कॅमेऱ्याच्या बटनावर क्लिक करायचं आणि ते स्कॅन करून तुम्हाला जे पण तुमच्या पिकावर रोग किंवा कीड आलेली असेल त्याचं तुम्हाला इथं दाखवले जाईल सर्व माहिती। त्यानंतर कृषी समुदाय, तुम्ही एखादा प्रश्न देखील विचारू शकता। त्यानंतर लागवडीसाठी युक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत, म्हणजे शेतकरी सल्ला इथं तुम्हाला मिळू शकतो आपल्या उत्पादने सुधारण्यासाठी। त्यानंतर खाली तुम्हाला इथं सुरू करा या बटन आहे, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता डिव्हाइस स्थानात प्रवेश मिळवणे, म्हणजेच तुम्ही जेव्हा हे ॲप्लिकेशन वापरता तेव्हा तुमचं हे लोकेशन हे मागत आहे, म्हणजे परमिशन मागत आहे, तुम्हाला लोकेशन द्यायचं आहे की नाही। आता आपण इथं परमिशन देऊ शकता, जर तुम्हाला द्यायची नसेल तर वगळा या बटनावर क्लिक करायचं। आता मी परमिशन देणार आहे, जेणेकरून आपल्याला जे पण आपल्या आजूबाजूला दुकानं असतील ते आपल्याला सर्व माहिती इथं मिळणार आहे। त्यानंतर परवानगी द्या या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता व्हाईल युजिंग ॲप, म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप चालू करसाल तेव्हा इथं तुम्हाला म्हणजे लोकेशन मागितलं जाणार आहे। आता आपण व्हाईल युजिंग ॲप या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढीलचं बटन आहे त्या बटनावर क्लिक करून घेऊया आपण। आता आपली इथं 8 पिके कोणते निवडू शकता। आता मी तुम्हाला इथं कापूस, त्यानंतर तुम्हाला इथं अजून काही बरेचसे पीक दिलेले, बटाटा आहे, पपई आहे, बाजरी, भात, भुईमुग आहे, नंतर वांगी, हरभरा, सोयाबीन। आता मी कापूस आणि सोयाबीन हे 2च पिकं निवडणार आहे। जर तुम्हाला हे अजून 6 पिकं निवडायची असेल तर ते देखील तुम्ही इथं निवडू शकता। इथं पाहू शकता इथं 8 पैकी मी फक्त 2च पिकं निवडलेले आहे। त्यानंतर इथं पुढीलचं बटन आहे, त्या पुढीलच्या बटनावर क्लिक करायचं आहे। आता आपल्या इथं काही पर्याय दिलेले आहेत, मी कुंडीमध्ये पीक घेतो, मी शेतात पीक घेतो। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला इथं मी शेतामध्ये पीक घेतो या बटनावर क्लिक करायचं आहे। बरेच जण त्यांच्या गच्चीवरती किंवा टेरेसवरती कुंड्यामध्ये पिकं घेत असतात, तर त्यांनी मी कुंड्यामध्ये पीक घेतो याच्यावर क्लिक करायचं। जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये पीक घेत असाल तर तुम्ही या बटनावर क्लिक करायचं। जर आपण शेतकरी आहोत त्यामुळे मी शेतामध्ये पीक घेतो या बटनावर क्लिक करायचं आणि पुढे चला या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता मी इथं क्लिक केलेलं आहे आणि पुढे चला या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पाहू शकता हा आपल्या समोर सर्व माहिती आलेली आहे या ॲप्लिकेशनबद्दलची। जे पण आपण सर्वप्रथम पीक निवडले होते कापूस आणि सोयाबीन हे इथं तुम्हाला वरती दाखवले। जर तुम्हाला यापेक्षा अजून काही पिकं इथे ॲड करायचे असतील, म्हणजे समाविष्ट करायचे असेल तर तुम्हाला अधिकचं चिन्ह दिसत असेल किंवा बटन दिसत असेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप एक पायरी पुढे जाऊया। आता पाहू शकता इथं खते कॅल्क्युलेटर दिले आहे, म्हणजे तुमच्या पिकासाठी किती प्रमाण खतं लागतं ते तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता। आणि पिकासाठी कोणते कीड आणि रोग आहेत ते देखील इथं माहिती दिली आहे। आणि लागवडीसाठी ज्या पण युक्त्या किंवा टिप्स तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल हे सर्व माहिती इथं दिलेली आहे। हे सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला एखादा रोगाचं किंवा किडीचं नाव कळत नसेल, जर तुम्हाला इथं छायाचित्र घ्या या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला कॅमेरा ओपन होईल आणि ते तुम्हाला स्कॅन करायचं तुमचा जो पण भाग म्हणजे पिकाचा भाग खराब झालेला असेल किंवा रोगग्रस्त किंवा कीडग्रस्त झालेला असेल ते तुम्हाला क्लिक करायचं। आता आपण सर्वप्रथम स्टेप बाय स्टेप खालील माहिती एकदा चेक करून घेऊया। आता इथं खाली पाहू शकता आपली पिके आहे ते आपण सोयाबीन आणि सर्वप्रथम कापूस हे निवडले गेलेले आहे। त्यानंतर कृषी समुदाय आहे, कम्युनिटी आहे, त्यानंतर दुकान आहे, म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिलं सांगितलं होतं जेव्हा तुम्ही लोकेशनची परमिशन द्या तेव्हा तुमच्या आजूबाजूला जेवढे पण कृषी सेवा केंद्र असतील त्यांची माहिती तुम्हाला इथं दिली जाईल। म्हणजे तुम्हाला एखादं औषध किंवा फवारणीसाठी काही खरेदी करायचं असेल ती तुम्हाला लगेच इथं सर्व माहिती दाखवली जाईल। त्यानंतर खाली पाहू शकता इथं आपणचं बटन आहे। आता एकदा स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती जाणून घेऊया। आता आपली पिके हे बटन तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने काम करत होते। इथं हवामान देखील पाहू शकता औरंगाबादचं, त्यानंतर 20 जून आहे आणि
तापमान देखील इथं दिलेलं आहे. आता आपण इथं कृषी समुदाय या बटनावर आपण क्लिक करून घेऊया. आता पाहू शकता मी जेव्हा सर्वप्रथम सोयाबीन आणि कापूस हे निवडलं होतं तेव्हाच इथं त्या संबंधीची सर्व माहिती इथं येऊन जाईल. त्यानंतर जर तुम्हाला इथं काही प्रश्न विचारायचा असेल तर इथं समुदायात विचारा हा देखील इथं पर्याय उपलब्ध आहे. आता इथं पाहू शकता कोणते खत वापरले पाहिजे ते सांगा सर. आता यांनी इथं ज्ञानेश्वर ठाकरे त्यांनी 2 दिवसापूर्वी कापूससाठी हा प्रश्न विचारला होता. जर इथं एखादा एक्सपर्ट असेल तर ते इथं क्लिक करीन आणि त्यांचं उत्तर देऊन टाकेन. जर तुम्हाला इथं त्यांचं उत्तर माहिती असेल ते देखील तुम्ही इथं उत्तर त्यांना देऊ शकता. इथं लाईकचं बटन आहे, त्या लाईकच्या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. आता मी साइन इन केलेलं नाही, त्यानंतर आपण साइन इन केल्यानंतर सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दाखवणार आहे. जर इथं पाहू शकता यासाठी युनिट ड्रिप एकरी 1 लिटर याप्रमाणे ड्रिपद्वारे सोडवा आहे, म्हणजेच अजिंक्य निकम आहे त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता 12, 32, 16 अधिक मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही टाकू शकता. असे बरेच जण उत्तरं हे देत असतात. त्यानंतर आपण पुन्हा बॅक येऊया. जर यामध्ये तुमचा काही प्रश्न नसेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारायचा असेल इथं पाहू शकता. इथं समुदायास विचारा किंवा खाली सुद्धा बटन आहे समुदायास विचारा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. इथं पाहू शकता पीक जोडा. जर तुम्हाला एखादं पीक जोडायचं असेल ते तुम्ही निवडलेलं नसेल ते देखील तुम्ही इथं जोडू शकता. आता माझं पहिल्यांदाच मी कापूस जोडलेला आहे. कापसाविषयीचा मला प्रश्न विचारायचा आहे. आता इथं पाहू शकता तुम्हाला इथं जो पण प्रश्न असेल तुमच्या कापसाविषयीचा तो इथं तुम्हाला टाकायचा. म्हणजे पण तुमची समस्या असेल त्या समस्येचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच कीड कशा प्रकारची आहे त्याचं वर्णन काय आहे, रोग कशा प्रकारचा आहे, त्यामुळे कोणता भाग रोगग्रस्त झालेला आहे, कीडग्रस्त झालेला आहे, हेच तुम्हाला सर्व इथं माहिती टाकायची. जर तुम्हाला इथं फोटो एखादा त्यांना पाठवायचा असेल समजण्यासाठी तर तुम्हाला इथं पाहू शकता वरती इथं कोपऱ्यामध्ये साईन दिसत असेल क्लिपचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. इथं कॅमेरा किंवा गॅलरीचा असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये जो पण तुम्ही फोटो काढलेला असेल कॅमेरा तो सिलेक्ट करायचा आणि इथं अपलोड होऊन जाईल फोटो. आता तुम्हाला इथं पाठवायचं बटन दिसत असेल त्या पाठवायच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता आपण पुन्हा बॅक येऊया. आता हे पहिलं आपण कृषी समुदाय 4 पर्यायापैकी 2 पर्याय आपले संपलेले आहेत. आपली पिके आणि कृषी समुदाय आपण पर्याय पाहिलेले आहेत. त्यानंतर इथं पाहू शकता दुकान, या दुकानच्या बटनावर क्लिक करायचं. आता पाहू शकता आपल्याला समजले या बटनावर क्लिक करून घेऊया आपण. आता आपल्या लोकेशननुसार जे पण आपल्या जवळचे दुकान असतील त्या दुकानांची सर्व माहिती इथं दाखवली जाणार आहे. इथं पाहू शकता हे सागर कृषी सेवा केंद्र 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर अजून देखील इथं पाहू शकता ओम साई कृषी उद्योग वरुड बळीराजा कृषी सेवा केंद्र 4 किलोमीटर अंतरावर हे दिलेलं आहे. इथं पाहू शकता खते आहे, त्यानंतर तणनाशक आहे, कीटकनाशक आहे, बियाणे आहेत, ही सर्व इथं माहिती दाखवलेली आहे. जर तुम्हाला इथं खतं काही खरेदी करायची असतील इथं पाहू शकता एक्सपर्ट, त्यानंतर नीम कोटेड युरिया, जय किसान, नवरत्न, DAP, त्यानंतर DAP प्लांट स्टिम्युलेटर ही सर्व माहिती आहे. जर तुम्हाला इथं खरेदी करायचं असेल आता समजा मला नीम कोटेड युरिया खरेदी करायचं आहे तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. इथं पाहू शकता नीम कोटेड युरिया इथं दिलेली सर्व माहिती. आता कोणत्या दुकानामध्ये नीम कोटेड युरिया मिळेल यांची देखील इथं माहिती दिली आहे. आता शिवगिरी कृषी उद्योग 5 किलोमीटर अंतर आहे, 266 किंमत आहे. जर तुम्हाला यांना संपर्क करायचा असेल तर संपर्क या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि कॉल करायचा असेल कॉल करू शकता. जर व्हॉट्सअप करायचं असेल व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि जर तुम्हाला कॉल केला तुम्ही प्राईज म्हणजे किंमती कमी जास्त देखील करू शकता. याचा एक फायदा आहे तुम्हाला घर बसल्या सर्व खते, तणनाशके किंवा कीटकनाशके यांची सर्व माहिती मिळून जाईल. इथे पाहू शकता स्टॉम्प आहे एक्स्ट्रा, आणि इथं ओराई स्टार आहे, विप सुपर आहे, डोस्टो सुपर आहे. इथं सर्व कीटकनाशके सुद्धा दिले आहे. नेम गोल्ड आहे, सुपर डी आहे, अम्प्लिगो आहे, आगास आहे. त्यानंतर अजून काही तुम्हाला सर्व पहा या बटनावर क्लिक करायचं. अजून जे काही कीटकनाशके तुम्हाला इथं सापडत नसेल ते देखील तुम्ही इथं एक स्टेप बाय स्टेप सर्च करू शकता. इथं पाहू शकता रोडोमिल गोल्ड आहे, त्यानंतर कार्बोमेन आहे, टार्गेट आहे, कोराजेन आहे. त्यानंतर इथं बियाणे देखील आहे, अंकुर 3028 BG, त्यानंतर महको, गुलमोहर, आरती, गौरी ही सर्व बियाणे. आता आपण 3 पर्याय पाहिले, कृषी समुदाय, दुकान. त्यानंतर दुकानामध्ये जर तुम्हाला एखाद्या दुकानदाराचा नंबर, त्यानंतर त्याला खरेदी कसं करायचं ते देखील सर्व माहिती पाहिली. त्यानंतर इथं आपणचं बटन आहे, इथं पाहू शकता आपले खाते. आता मी इथं साइन इन केलेलं नाही त्यामुळे आपले खाते या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता साइन इन कसं करू शकता याची माहिती तुम्हाला दाखवतो. आता साइन इनच्या बटन तुम्हाला क्लिक करायचं. इथं आपलं नाव, आता तुमचं जे पण नाव असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. आता मी नाव टाकलेलं आहे इथं. आणि आपला दूरध्वनी क्रमांक इथं टाकायचा आहे. जो पण तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा. आणि खाली तुम्हाला इथं व्हेरिफिकेशनचं बटन दिसत असेल, या व्हेरिफिकेशन कोड पाठवा या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ही माहिती सर्व भरतो मी, त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड पाठवा या बटन तुम्हाला क्लिक करून दाखवतो. पाहू शकता आता व्हेरिफिकेशन कोड प्रविष्ट करा, म्हणजे जो पण आपण मोबाईल नंबर टाकला असेल त्याच्यावर व्हेरिफिकेशन कोड येईल, तो व्हेरिफिकेशन तुम्हाला कोड टाकायचा आहे. आता व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे 79 41 25. त्यानंतर पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथं संपादित करा, त्यानंतर संपादित करावर आपलं नाव आलेलं आहे. जर तुम्हाला तुमची माहिती इथं द्यायची असेल, तुम्ही कुठं राहता, त्यानंतर तुम्ही काय करता ते देखील तुम्ही इथं माहिती टाईप करून लिहू शकता. आता आपला देश भारत निवडलेला आहे. आता आपल्या कृषी समुदायाची भाषा निवडा, मराठी भाषा ती आपण निवडलेलीच पहिलेच. इथं जर तुम्हाला साइन आउट करायचं असेल बटन आहे त्याचं देखील इथं बटन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर पुन्हा बॅक येऊया. जर तुम्हाला ॲप्लिकेशन आवडलं असेल तर तुम्ही रेटिंगसुद्धा देऊ शकता. आता आपल्या इथं प्लॅन्टिक्सला रेट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते आपल्याला डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरकडे रिडायरेक्ट करण्यात येईल. होऊ शकता आपण पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर आलेलं आहे. जर तुम्हाला इथं रेटिंग द्यायची असेल कसं वाटलं आहे, त्यानंतर काही खराबी वाटली तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये ते देखील तुम्ही इथं टाईप करून इथं पोस्टचं बटन आहे त्या पोस्टच्या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. आता आपण पुन्हा बॅक येऊया. आता प्लांटिक्स सामायिक करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता आपण इथं व्हॉट्सअपचा पासवर्ड टाकूया. जर तुम्हाला हे पासवर्ड म्हणजेच एखाद्याला शेअर करायचं असेल प्लांटिक्स हे ॲप्लिकेशन तर तुम्ही डायरेक्ट इथं शेअर देखील करू शकता. आता आपण इथं शेअर करून दाखवतो तुम्हाला. पाहू शकते हे ॲप्लिकेशनची लिंक ही शेअर झालेली आहे. पुन्हा आपण बॅक येऊया. आता आपण पुन्हा आपली पिके या होमच्या बटनावर येऊया. आता तुम्हाला डायरेक्ट फोटो दाखवतो. फोटो कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं दाखवलेलं छायाचित्र घ्यायचं, त्यानंतर निदान पाहायचं, त्यानंतर या पिकासाठी कोणतं औषध लागेल हे देखील तुम्ही इथं दाखवलं जाईल. आता तुम्हाला फक्त डेमोसाठी दाखवणार आहे मी. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही खते कशा पद्धतीने कॅल्क्युलेटर करू शकता. आता खते कॅल्क्युलेटर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता कापसासाठी इथं NPK कॅल्क्युलेटर दाखवले गेलेलं आहे. आता इथं पाहू शकता आपल्याला दिलेलं आहे जमिनीच्या तुकड्याचे माप आपल्याला निवडायचे. आता तुमचं एकरमध्ये असेल एकरमध्ये खाली इथं पाहू शकता एकर आहे, त्यानंतर इथं हेक्टरी आणि गुंठा आहे. आता मी हेक्टरीसाठी निवडणार आहे. हेक्टरीच्या बटनावर क्लिक करायचं. किती हेक्टर आहे तुमचं? 1 हेक्टर असेल तर 1 करा, 2 असेल तर 2 देखील करू शकता. आता ओकेच्या बटनावर आपण क्लिक करूया. आता इथं जर तुम्हाला वाढवायचं असेल हेक्टर ते देखील तुम्ही वाढवू शकता. आणि जर तुम्हाला कमी करायचं असेल तर मायनसच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता मी 1 हेक्टर केलेलं आहे. आता मोजाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काही इथं शिफारस केलेलं आहे हे माप. जर तुम्ही माती परीक्षण केलेलं असेल एखाद्या लॅबमधून त्या रिपोर्टमध्ये देखील दिलेलं असतं तुम्हाला खतांची शिफारस कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला ती माहिती असेल तर तुम्हाला ह्या शिफारशीचा वापर करण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून दाखवतो ॲप्लिकेशनमध्ये. आता DAP, MOP आणि युरिया आणि खाली सुद्धा MOP, SSP आणि युरिया म्हणजे या दोन्ही पर्यायापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय तुमच्या पिकासाठी निवडू शकता खत देण्यासाठी. आता मी एक पहिल्या पर्यायावर क्लिक केलेले होऊ शकता. आता पेरणी करताना त्यांना आठवडा 10 आणि आठवडा 14 म्हणजेच पेरणी करताना आपल्याला खताची मात्रा किती द्यायची म्हणजेच इथं दिलेलं आहे की DAP 57 किलो द्यायचं, MOP 100 किलो आणि युरिया 92 किलो द्यायचं आहे. त्यानंतर DAP म्हणजेच 10 आठवडे झाल्यानंतर पिकाला 57 किलो DAP 85 किलो युरिया द्यायचं. आणि जर पीक हे 14 आठवड्याचं झालेलं असेल तर तुम्हाला फक्त इथं युरिया 104 किलो द्यायचं आहे. म्हणजे DAP आणि MOP द्यायचं नाही आहे. असं आपल्याला पर्याय दिलेलं आहे. जर तुम्हाला हे ऑप्शन आवडत नसेल तर तुम्ही इथं खाली सुद्धा आपल्याला पर्याय दिला MOP, SSP आणि युरिया म्हणजे DAP, MOP आणि युरियाच्या ऐवजी तुम्ही MOP, SSP आणि युरिया वापरू शकता. आपण पुन्हा बॅक येऊया. आणि तुम्हाला हे सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करायचं नसेल तर तुम्ही रद्द करा या बटनावर क्लिक करायचं. आता कीटक आणि रोग या बटनावर क्लिक करायचं. या पिकासंबंधी म्हणजे कापूस या पिकासंबंधी जेवढे पण कीटक असेल रोग असेल याची तुम्हाला इथं माहिती दाखवलीच आहे. इथं पाहू शकता टप्प्यानुसार रोग म्हणजे जेव्हा आपलं पीक हे अंकुरण्याच्या कालावधीमध्ये असतं तेव्हा कोणकोणते रोग येऊ शकतात. म्हणजेच कपाशीवर मूळकुज येऊ शकतो, मावा, त्यानंतर इथं कपाशीवर जीवाणूजन्य करपा, मावा, कपाशीवर तुडतुडे, त्यानंतर इथं बॉटम रोपमर, गोगलगाय असे सर्व इथं दिले. आता आपल्या इथं एका बटनावर तुम्हाला क्लिक करून दाखवतो. आता कपाशीवरील मूळकुज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे जे पण आपण पीक सुरुवातीला निवडू 8 पिकापैकी त्याची माहिती तुम्हाला कीटक आणि रोगासंबंधी इथं दाखवली जाईल. इथं पाहू शकता कपाशीवरील मूळकुजाचे काय काय लक्षण दिलेले. इथं पानगळ आणि मरगळ होते, झाडे आडवी होतात, मुळांची साली पिवळी पडत असते. त्यानंतर इथं पाहू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला आता उपचार करा, प्रतिबंध करा ही सर्व माहिती दिली. आता उपचार केला खाली तुम्हाला जैविक नियंत्रण करायचं की रासायनिक नियंत्रण करायचं. रासायनिक नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया तसेच तुम्ही थायरम, थिओफेनेट, झिंक सल्फेट कॅप्टनचा वापर करू शकता. आता हे कशामुळे होतं हे देखील इथं माहिती दिलेली. हा रोग म्हणजेच कशामुळे हा रोग होतो हे सर्व माहिती इथं दिलेली. आता पुन्हा आपण बॅक येऊया. आता आपण खाली पाहूया वनस्पती वाढीचा टप्पा. त्यानंतर खाली पाहूया फुले येण्याचं म्हणजे जेव्हा आपल्या कपाशी पिकाला फुले येत असतात तेव्हा कोणत्या रोग येतात हे देखील इथं दिलेले. आता फळ येण्याचा टप्पा. आता फळ येण्याच्या वेळेस कोणते इथं रोग येऊ शकतात त्याची देखील इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं पाहू शकता फ्युजेरियम मराई, कपाशीच्या पानावरील अल्टरनेरिया. आपण खाली बॅक येऊया. कपाशीवरील जीवाणूजन्य करपा. प्रत्येक इथं रोगाचं किंवा किडीचं इथं सर्व माहिती दिलेली आहे. म्हणजे नियंत्रण कशा पद्धतीने करू शकता, कशामुळे होतो तो, त्यानंतर आपल्याला जैविक, रासायनिक कोणती आपल्याला प्रक्रियेने आपण हा रोग किंवा किडा घालवू शकतो ही सर्व माहिती दिलेली आहे. पुन्हा आपण बॅक येऊया. आता लागवडीसाठी इथं युक्ती आहे. म्हणजेच तुम्ही लागवड करताना अशी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये जास्त वाढ होईल याची देखील माहिती दिली. आता वाहनाची निवड तुम्ही करू शकता. लागवड करताना काय करायचं, रोपाला आधार द्यायचा, निरीक्षण कशा पद्धतीने करायचं, शेत तयार कशा पद्धतीने करायचं, त्यानंतर तण कोणत्या पद्धतीने काढायचे ही सर्व माहिती दिली. आता तण कोणत्या पद्धतीने काढू शकतो इथं पाहू शकता. 3 आठवडे रोपे अंकुरण्यापूर्वी तण फसवून वाढवा. अधिक वाचायच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे दाखवली आहे. समजल्याच्या बटनावर क्लिक करूया. आता तण उगवण्यापूर्वी कोणते तुम्ही तणनाशके वापरू शकता इथं पाहू शकता तुम्ही. ग्लायफोसेट आहे, डायनायट्रो आणि लाईन आहे. त्यानंतर इथं बरेचसे तणनाशके दिलेले आहेत. आता समजल्याच्या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर रोप उगवल्यानंतर कोणते तणनाशक वापरू शकता याची देखील माहिती दिलेली आहे. इथं पाहू शकता क्युझेलोफॉप, पी थायलाईन, फिनॉक्झिप्रॉप, PI ही सर्व माहिती इथं दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही लागवडीपूर्वी, लागवडीनंतर, पीक उगवल्यानंतर कोणत्या पद्धतीने तणनाशक वापरू शकता याचे इथं प्रमाण दिलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता काढणी कशा पद्धतीने करायची, काढणीनंतर कोणती काळजी घ्यायची, रासायनिक पद्धतीने रोग संरक्षण कशा पद्धतीने करायचे ही सर्व माहिती दिली आहे. आता रासायनिक पद्धतीने संरक्षण करण्याचं यामध्ये दिलेली पातेगळ म्हणजे आपल्या पिकाची जर पातेगळ होत असेल तर ती पातेगळ कमी करण्यासाठी नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडचा तुम्ही वापर करू शकता. त्याचं प्रमाण किती घ्यायचं, किती मिळून फवारणी करायची सर्व माहिती दिलेली ती तुम्ही वाचू शकता. सर्व माहिती मराठीतून आहे. आणि पहिल्यांदा सांगितलं तुम्ही छायाचित्र कशा पद्धतीने घेऊ शकता एखाद्या रोगाचं किंवा
व्हिडिओचं तुम्हाला माहिती नसेल तर आता छायाचित्र घ्या या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता तुम्हाला ही परमिशन मागत आहे कॅमेऱ्याच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. व्हाईल युजिंग ॲप या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता पाहू शकता समजले या बटनावर क्लिक करूया. तुम्हाला फक्त इथं समजण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी इथं कुंडीतलं झाड आहे हे तुम्हाला स्कॅन करून दाखवतो मी. ओके म्हणजे इथं फोटोचं बटन आहे त्या फोटोच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. पाहू शकता अपलोड चालू आहे. पाहू शकता शोभेचे झाडं आढळले. प्लांटिक्स या पिकावरील रोगाचे निदान करण्यासाठी सेवा देत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या ॲप्लिकेशनमध्ये हे शोभेचं झाड आहे म्हणजे एक जास्वंदाचं झाड आहे त्याची इथं माहिती दिलेली नाही या प्लांटिक्स ॲप्लिकेशनमध्ये. जर तुम्हाला तरी पण प्रश्न विचारायचा असेल तर समुदायाचं विचारा या बटनावर क्लिक करायचं. सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तुम्हाला फोटो तर आपण निवडलेला आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न मांडायचा त्याचं वर्णन काय आहे, कशामुळे पिवळे झाले आहे की पानं फुले येत नाही ते सर्व माहिती टाकायचे आणि पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता पुन्हा आपण बॅक येऊया. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण प्लांटिक्स या ॲप्लिकेशनबद्दल A to Z माहिती पाहिली. यामध्ये आपण कशा पद्धतीने 8 पिके निवडू शकतो, त्यानंतर खतांचं कॅल्क्युलेटर कशा पद्धतीने काम करतं, रोग आणि किती प्रमाणात आहे म्हणजे कोणते आहे त्याला ते घालवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो, त्यानंतर लागवडीसाठी कोणत्या युक्तीचा आपण वापर करू शकतो. तर कापसासाठी आपण पाहिले जर तुम्ही इथं सोयाबीनवर क्लिक केलं सोयाबीनसाठी सुद्धा इथं सर्व माहिती दिलेली आहे. इथं पाहू शकता वाणाची निवड कशी करायची, शेत कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता, नांगरू शकता, त्यानंतर टप्प्यानुसार देखील इथं माहिती दिलेली. आपण पुन्हा बॅक येऊया. कीटक आणि रोग म्हणजे सोयाबीन पिकावर कोणते रोग आणि कीटकांचा प्रमाण म्हणजेच प्रादुर्भाव होत असतो याची देखील इथं माहिती दिली. इथे पाहू शकता बुरशीमध्ये सोयाबीनवरील पर्णगुच्छ करपा. बॅक येऊया. त्यानंतर आपण इथं पिकांना निरोगी करा हे छायाचित्र घेण्याचा पद्धत कशा पद्धतीने काम करते याचं देखील माहिती पाहिजे. त्यानंतर खाली तुम्ही हवामान देखील इथं पाहू शकता. आजचं हवामान दिलेलं आहे 20 जूनचं. त्यानंतर इथं कृषी समुदाय कशा पद्धतीने काम करतो, कशा पद्धतीने तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारू शकता हे देखील इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दुकान आहे. दुकानामधून तुम्ही ॲड्रेस तुमच्या आजूबाजूला जेवढे पण दुकान असेल कृषी सेवा केंद्र असेल त्यांची माहिती कशा पद्धतीने मिळू शकता घरबसल्या तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर आपण मध्ये तुमची प्रोफाईल इथं चेंजेस करू शकता काही समस्या वाटले आणि जर तुम्हाला प्लांटिक्सला रेटिंग द्यायची असेल ती देखील तुम्ही इथं देऊ शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z सर्व माहिती दाखवली गेलेली. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता. धन्यवाद.